आपण पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात यावर विश्वास म्हणजे तुम्ही स्वप्न पाहू शकता तर तुम्ही ते पूर्णही करू शकता. असंच एका आपल्या आरव नावाच्या मुलाची ही कथा. एका छोट्या आणि शांत गावात आरव नावाचा मुलगा राहत होता. गाव खूप साधं होतं. कच्चे रस्ते, लहान घरं आणि साधं आयुष्य जगणारे लोक. आरवचं कुटुंबही तसंच साधं होतं. वडील शेतात मेहनत करायचे आणि आई घर सांभाळायची. पण साध्या आयुष्यातही आरवच्या मनात एक खूप मोठं स्वप्न होतं. तो जेव्हा जेव्हा आकाशात उडणारं विमान बघायचा तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक यायची. तो स्वतःशीच म्हणायचा, एक दिवस मी पण असंच विमान उडवणार. पण प्रत्येक वेळी त्याचं स्वप्न ऐकून लोक हसायचे. अरे, आपल्या गावातला मुलगा पायलट होणार? मोठी स्वप्न बघून काही होत नाही, वास्तवात राहा, असे म्हणायचे. पण हे सगळं ऐकून आरवच्या मनात शंका यायला लागली. खरंच मी करू शकतो का? असंच एक दिवस तो खूप उदास बसला होता. आईनं विचारलं, काय झालं बाळा? तर त्यावेळेस तो दबक्या आवाजात म्हणाला. तो म्हणाला, आई, मला पायलट बनायचंय ग, पण सगळे म्हणतात ते शक्य नाही. तेव्हा आईने त्याचा हात धरला आणि हसून म्हणाली, लोकांचं काम आहे बाळा बोलणं, पण तुझं काम आहे ते स्वप्न पूर्ण करणं. या एका वाक्याने आरवच्या आयुष्यात बदल घडला. तर मग झाली खऱ्या संघर्षाची सुरुवात. आरवने ठरवलं, मी काहीही झालं तरी माझं स्वप्न पूर्ण करणार. असं बोलून तो रोज लवकर उठू लागला, शाळेत लक्ष देऊ लागला. घरी येऊन अभ्यास, इंग्रजी, विज्ञान सगळं मन लावून शिकू लागला. पण आयुष्य इतकं सोपं नव्हतं हे आरवलाही समजलं होतं. पण त्याच्या डोक्यात असं चालायचं की घरात पैशांची अडचण होती. कधी कधी पुस्तकं घ्यायलाही पैसे नव्हते, तर तो मित्रांकडून पुस्तकं उधार घेऊन अभ्यास करायचा. गावात कोणी मार्गदर्शन करणारही नव्हतं, तरीही तो तिथे थांबला नाही. मग आरव सतत अभ्यास करत राहिला. त्याने खूप अभ्यास केला, मन लावून अभ्यास केला आणि अखेर परीक्षेचा दिवस आला. आरवने जी काही मेहनत केली होती त्या मेहनतीच्या जोरावरती तो पेपर दिला. पण नंतर आला निकालाचा दिवस. निकालाच्या दिवशी आरव निघाला आणि थेट जाऊन आपला निकाल बघण्यासाठी गेला. पण आरवला त्या मेरिट लिस्ट मध्ये त्याचं नाव सापडलं नाही आणि तेथेच अपयशाचा मोठा धक्का बसला. त्या एका दिवसाने आरव जे काही त्याने अभ्यास केला होता त्यात तो खचून गेला. तर एक दिवस त्याने महत्वाची परीक्षा दिली होती असं त्याला वाटलं की यावेळी नक्की होईल. पण निकाल लागला आणि तो नापास झाला. त्या दिवशी तो पूर्ण तुटून गेला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. त्या पाणावलेल्या डोळ्यांनी तो घरी आला. आईने त्याला विचारलं, काय झालं बाळा? तर आरव रडक्या आवाजात म्हणाला, आई, मी नाही सहन करू शकत ग. कदाचित लोक बरोबर होती. तर आईने त्याचे डोळे पुसले आणि शांत म्हणाली, जर तू आत्ताच हार मानलीस तर तू हरशील. पण जर तू पुन्हा प्रयत्न केलास तर तू जिंकण्याची एक संधी अजून आहे. तर आरव या एका वाक्याने आईकडे बघून तो त्याच्या डोळ्यातली आशा पल्लवित झाली. तर मग त्याने मनात एक निश्चय केला की आता आपण पुन्हा उभं राहायचं. त्याच दिवशी आरवने स्वतःशी एक वचन घेतलं, मी कितीही वेळा पडेन तरी उभा राहीन आणि पुन्हा पुन्हा उभा राहीन. तो पुन्हा अभ्यासाला लागला. यावेळी आणखी जास्त मेहनत, आणखी जास्त फोकस. रात्रभर जागून अभ्यास, दिवस रात्र एक करून मेहनत केली. हळूहळू त्याचा आत्मविश्वास परत यायला लागला. मग परत त्याच्या आयुष्यात एक यशाचा क्षण आला. पुन्हा एकदा परीक्षा आली. यावेळी तो पूर्ण तयारीने तयार होता. मग निकालाची वेळ आली आणि ती वेळ यावी. आता यावेळी तो पास झाला आणि त्याचा
आनंद शब्दात मावत नव्हता. आईच्या डोळ्यातले ते अश्रू, आनंदाश्रू ओसंडून वाहत होते. अखेर ते बघितलेलं स्वप्न पूर्ण झालं होतं. काही वर्षांनी तोच आरव, जो कधी गावात बसून आकाशाकडे बघायचा, आज स्वतःचं विमान उडवत होता. त्याने आपलं स्वप्न पूर्ण केलं होतं. जेव्हा सगळे त्याच्यावर हसत होते, तेव्हा तो शांतपणे स्वतःला सांगत होता की एक दिवस मी त्या सगळ्या गावातल्या लोकांना आणि सगळ्या माझ्यावरती हसणाऱ्या लोकांना मी त्यांना चुकीचं ठरवेन. जेव्हा तो पडला तेव्हा त्याने हार मानली नाही आणि आज तोच मुलगा आकाशात उडतोय, ज्याचं स्वप्न लोकांना अशक्य वाटत होतं. तर म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की डोळ्यातलं स्वप्न, मनात विश्वास आणि मेहनतीची साथ असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. नाही म्हणजे नाहीच. तर यावरून आपण बोध घेऊ शकतो की तुम्ही स्वप्न पाहू शकता तर ते तुम्ही पूर्णही करू शकता. तर आजपासून प्रत्येकाने ठरवायचे की आज मी एक कोणतं तरी स्वप्न माझ्या आयुष्यात बघेन आणि ते पूर्ण करण्याची इच्छा मनात ठेवेन. तसेच त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी हवी ती मेहनत करण्यासाठी तयार राहील. तर चला आजच आपण एक स्वप्न पाहूयात आणि ते पूर्णही करूयात.